सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे शूद्र सुखा अनुवादू। स्वामी शूद्र अशा सुखाविषयी अनुवाद करतात। आजच्या या ज्ञानसत्रामधील दुसरी लीळा आहे मोळीकार सुखा अनुवादू। एक मोळीकार असतो, जंगलामध्ये जाऊन लाकडं जमा करायचा, मोळी बांधून बाजारामध्ये येऊन विकायचा, 4 पैशाले त्यावर त्याचा संसार चालायचा। तर त्या मोळीकाराच्या सुखाविषयी देव अनुवाद करतात। आणि तिसरी लीळा आहे आजच्या ज्ञानसत्रातील ग्रामेश्वरा गर्वा अनुवादू। जो ग्रामातील श्रेष्ठ व्यक्ती होता, जो कोणी गावचा पाटील असेल, त्या पाटलाच्या गर्वाविषयी देव अनुवाद करतात। पाटील म्हणा किंवा ग्रामाचा मुख्य, गावाचा जो मुख्य आहे तो मग आपण त्याला महाजनही म्हणू शकतो किंवा पाटीलही म्हणू शकतो किंवा सरपंच म्हणा। ग्रामेश्वर म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की फक्त त्या गावचा कोणीतरी एक मुख्य आहे। उत्तर भारतामध्ये जर पाहायला गेलं तर गावाचा मुखिया हाच शब्द वापरला जातो। तर असा कोणीतरी गावातील प्रमुख माणूस आहे आणि त्याच्या गर्वाविषयी देव सांगतात। एकंदरीत या तिन्ही चरित्रामध्ये तुम्हाला हे समजणार आहे की या जीवाची गती कशी आहे। हा जीव एकदम शूद्र अशा सुखामध्ये पण खूप आनंदित राहतो। याला हेही कळत नाही की ह्या सुखापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ प्रकारचं सुख आहे जे आपण प्राप्त करून घेऊ शकतो, परंतु हा जीव असा आहे की याला शूद्र सुखच खूप आवडतात। तर पाहूया नेमकं स्वामी या कथेमधून आपल्याला सांगण्याचा काय प्रयत्न करतात आणि त्या शूद्रांचं सुख कसं आहे आणि ते शूद्र सुख नेमकं आहे तरी कसं, मोळीकाराचं सुख कसं आहे, हे सर्व आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये सविस्तर पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचंही ज्ञानसत्र नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 505। शूद्र सुखा अनुवादू। स्वामींनी एका शूद्राच्या सुखाविषयी अनुवाद केलेला आहे। एको दिवशी सर्वज्ञ म्हणितले। एके दिवशी स्वामी भक्तजनांना निरूपण करत होते आणि स्वामी म्हणतात भक्तजनांना, कव्हणी एकू शूद्रू तो नदी हात पाय धुये। कोणीतरी एक शूद्र होता आणि तो हात पाय धुण्यासाठी नदीवर जातो। लिंग पाहुणी मग घरासी जाई। मग तो महादेवाच्या मंदिरापाशी जातो। दुरूनच असं ते महादेवाचं पिंड त्याला दिसते। महादेवाचं लिंग पाहून तो घरी निघून जातो। बाजुलिया पासी पिढे घेऊनी बैसे। घरी जातो। घरी एक बाज टाकलेली होती, तर बाजेपाशीच तो एक पिढे घेऊनी बैसे म्हणजे पाट घेऊन बसतो। वणवणी बाजुलिया खाली ओढवणे असे ते घे। खाली वागतो, बाजेच्या खाली वाकून तो काय करतो, ओढवणे असे ते घे, म्हणजे ताटाच्या खाली जे वडगण लावतात ते वडगण घेतो। वडगण कशाला म्हणतात, समजा तुम्ही जेवायला बसलात आणि वरण आहे जेवणामध्ये पातळ, परंतु ते वरण घेण्यासाठी वाटी नाही उपलब्ध, तर पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे, वडगण लावायचे एका बाजूला ताटाच्या, म्हणजे ताट असं उंच व्हायचं एका बाजूने आणि मग वरण टाकलं की वरण असं एका बाजूला जमा व्हायचं। वाटी वगैरे नसेल तर वडगणाचा उपयोग करायचे। तर हा शूद्र होता, त्याच्या घरी वाटी वगैरे नव्हती, फक्त ताट होतं। आणि मग त्याने काय केलं, वाटी नसल्यामुळे वडगण लावण्यासाठी त्या बाजे खालून वडगण घेतलेला आहे। मग तिया ऊन ठोंबरा रांधिला असे तो थाळा घालुनी ऊन ऊन ठोंबरा घेऊन ये। मग ती बाई काय करते, घरामधूनच ताटामध्ये ठोंबरा टाकून आणते। ज्वारी भरडलेली असते, ज्वारीच्या कण्या केलेल्या असतात आणि त्या पातळ पातळ अशा शिजवतात आणि मग ते पातळ कण्या ताटामध्ये सर्वीकडे पसरू नये म्हणून या माणसाने इथे वडगण घेतलेलं आहे। ताटामध्ये तर कण्या टाकल्या आणि समोर ताट आणून ठेवलं आणि मग त्याने ते वडगण लावलेलं आहे। पळी बितिगी करी। मग त्या बाईने काय केलं, पातेलं वगैरे काही नव्हतं त्यांच्या घरी, तर फोडणीसाठी तिने काय केलं, एक पळी घेतली। पळीमध्येच तेल वगैरे काय टाकायचं टाकलं, फोडणी तयार केली, ते त्या ठोंबऱ्यावरी घाली। त्या ठोंबऱ्यावर
ती फोडणी टाकली. डाळी त्या ठोंबऱ्यावरी घाली, पुन्हा त्याच्यावर डाळ टाकली. मग कालवी, ते सर्व कालवलं. थोरली पाळी करी, आणि मग काय करते ती बाई, तर एक मोठं आळं तयार करते ताटामध्येच. मग ते पाळी भरी वांग्याचा डफळा घे, आणि मग एक पळी भरून त्या वांग्याच्या भाजीचं पाणी घेतलेलं आहे. वांग्याची भाजी केलेली होती आणि ते पण एकदम पाणी पाणी असल्यासारखी भाजी होती. तर ते डफळा घे म्हणजे काय, तर पाणी पाणी त्या वांग्याच्या भाजीचं घेते. ते जेवी असं सगळं ताट मांडून त्या बाईने आणलं, पती पुढे ठेवलं. मग त्याने ते जेवण केलं. पाठी गाडवायसा ताका पिये. मग जेवण झाल्यावर एक गाडगभर ताक पिलं त्याने. आंचवे तेथची, तिथेच हात धुतले. मग तेथीची हात दोणी सूपवती असे ते सरिसी अंथुरी. मग तिथेच 2 हात एक सुपवती होती, ते त्या बाजावर अंथुरली. तयावरीणीचे घोटी ऐसी फोडी. मग त्या बाजेवर तो झोपतो. घोटी ऐसी फोडी म्हणजे एकदम बारीक अशी चपटी सुपारी, ज्याला आपण चिकनी सुपारी वगैरे म्हणतो किंवा चिकन सुपारी म्हणतो. ते जे एकदम पूजेची सुपारी म्हणून लोक दुकानावर विकतात, ते चिकनी सुपारी. तर तिचे 2 खंड खातो. वाळली काळी ऐसी पाने तयाचे तांबूळ घे. वाळलेले 2 पानं होते नागविलीचे, त्याचं तांबूळ घेतो. दोघी एके शेंबुड्या कुवारी. त्या माणसाला 2 मुली होत्या, शेंबड्या छोट्या छोट्या. त्या पोटावरी लोळती, आणि मग ते लेकरं त्या माणसाच्या पोटावर लोळायला लागलेली आहेत. मग म्हणे आम्ही थोरे सुखे असो. आणि मग तो जो शूद्र आहे तो म्हणतो आम्ही खूप सुखाने आहोत, आमच्यासारखा सुखी कोणी नाही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, आणि एक सुख असे ऐसे जाणणेही नाही. त्या शूद्राला असं वाटत नाही की यापेक्षा काही मोठं सुख असेल. त्याविषयी आपण जाणीव करून घेतली पाहिजे. जाणीव झाली तरच आपण ते सुख प्राप्त करून घेऊ. परंतु याला जाणीव करून घेण्याची ही इच्छा नसते. त्याला काहीही माहित नसते की या सुखापेक्षाही कोणतं मोठं सुख आहे म्हणून. तर अशा प्रकारे स्वामींनी शूद्र सुखाचा अनुवाद इथे केलेला आहे. तर असं नका समजू की त्या माणसाचं सुख इथे देवाने सांगितलेलं आहे शूद्र सुख आहे म्हणून. तर हे जे स्वामींनी सांगितलेलं आहे हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे. आपणही तसेच आहोत. जो परमेश्वराचा आनंद आहे त्या आनंदापुढे हे जे संसार आहे ते काहीही नाही. तो आनंद फार श्रेष्ठ आहे. तुमचा संसार म्हणजे फार शूद्र आहे, आणि आपण ह्यामध्ये सर्व सुख मानतो. मग तुम्ही सांगा, आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणावं लागेल. आपल्याला परमेश्वर कळाला, परमेश्वर हा आनंद देण्यासाठी तळमळत आहे हेही कळालं. परमेश्वर कपाळावर हात ठेवून असे पाहत आहेत, कधी माझ्याकडे हा जीव येईल. तुमच्याकडेही परमेश्वर पाहतात की हा जीव माझ्याकडे कधी येईल. परंतु आपल्याला असं वाटते की संसारच फार छान आहे आणि आपण त्याच्यातच तल्लीन राहतो. तर हे जे कथा सांगितली देवाने हे आपल्यासाठी सांगितलेली आहे. आपणच आहोत ते शूद्र, म्हणजे दुसरं कोणी नाही. परमेश्वराचा आनंद कळाल्यानंतर, परमेश्वर कळाल्यानंतर जर आपण संसारातच राहत असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणावं लागेल. उत्तरार्ध लीळा क्रमांक 506. मोळीकार सुखानुवादू. मोळीकाराच्या सुखाविषयी देवाने अनुवाद केला. सर्वज्ञ म्हटले कवनी एकू मोळीकारू. स्वामी म्हणतात कोणीतरी एक मोळीकारू होता. म्हणजे जंगलात जायचा, लाकडं जमा करायचा, मोळी तयार करायचा आणि बाजारात आणून विकायचा. जे पैसे आले त्या पैशावर त्याचा तो संसार चालवायचा. तयाचा ठाई तुटकिया वाहना वाकाचे बांध फाटके कांबळे रगटे तयासी दोरे घातले असे ते पांगुरेल तरी फाटेल म्हणून काखे गोळा करुणी सुये. तर हा जो मोळीकार होता याच्या पायामध्ये वाहना कशा होत्या? तुटक्या वाहना होत्या. आणि आंबाड्याच्या तागापासून तयार केलेल्या काही दोऱ्या होत्या मोळी बांधण्यासाठी. फाटके कांबळे रगटे. जे वाकाचे बांध हा शब्द आलेला आहे त्या शब्दाचा अर्थ काय सांगितला मी? आंबाड्याच्या तागापासून तयार केलेली दोरी. कारण पुढे शब्द आलेला आहे बांध. तर वाकाचे बांध म्हणजे मोळ्या बांधण्यासाठी त्याने आंबाड्याच्या तागापासून दोरी तयार केलेली होती. त्याच्याजवळ एक फाटकं कांबळ होतं, एक पोतं होतं. ते पण दोरीने शिवलेलं होतं. फाटकं तुटकं असेल, दोरीने शिवून घेतलेलं होतं. ते अंगावर पांघुरावं तर फाटून जाईल म्हणून तो काय करायचा, घडी करून काख्यामध्ये धरायचा. एवढी बिकट परिस्थिती होती त्याची. मग उद्या मोळी जाय. सकाळ झाली की जंगलामध्ये जायचा मोळी आणण्यासाठी. मग तयाची चुंभळी करी. मग त्याची चुंभळ करतो त्या घोंगड्याची, कपड्याची. मग मोळी घेऊन ये. चुंभळ केल्यानंतर त्यावर मोळी ठेवतो. चुंभळ कशाला म्हणतात? जे
शेतकरी आहेत त्यांना चुंबळ माहितीच असेल, जे शहरामध्ये असतात त्यांना कदाचित चुंबळ माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. चुंबळ म्हणजे त्या कपड्याला गोल असं तयार करतात, हातावर गोल असं गुंडाळतात आणि डोक्यावर ठेवतात, ती मोळी रुतू नये म्हणून डोक्यामध्ये. जर चुंबळ नाही ठेवली मध्ये तशीच मोळी जर डोक्यावर ठेवली तर ते लाकडं किती रुततील त्याला, म्हणून कपड्याची अशी गोल चुंबळ तयार करायचे आणि ते डोक्यावर ठेवायचे आणि त्यावर ती मोळी ठेवायची, मोळीकार. मग मोळी घेऊन ये, मग तो जंगलात जातो आणि मोळी घेऊन येतो. कही दामा विके, कही रुवाती विके. कधी मग दामामध्ये विकल्या जायची मोळी, कधी मोळी मोठी असेल, लाकडं चांगले असतील तर रुवाती विके म्हणजे 3 रुवामध्ये विकायचे. दाम म्हणजे तांब्याचे नाणे, रुवा म्हणजे काय तर चांदीचे नाणे. चांगली मोळी असेल तर चांदीची नाणी मिळायची त्याला. मग तयाचे जोन्हळे घे, मग ते सर्व पैसे घेऊन तो लगेच बाजारपेठेमध्ये जातो, तिथून ज्वारी विकत घेतो. ते कांबळे पसरी, दुकानदाराच्या समोर कांबळ अंथुरतो तो त्यामध्ये ज्वारी घेण्यासाठी. तेथ मोठ बांधो न पुरे, ज्वारी टाकल्यानंतर ते गाठोडं बांधण्याचा प्रयत्न करतो, गाठोडंही बांधता येत नाही कारण कांबळ फार छोटं आहे. लोन बांधो न पुरे, ज्वारी जी आहे ती ज्वारीचंच गाठोडं त्याला व्यवस्थित बांधता येत नाही. मग आता मीठ घेतलं विकत, आता हे मीठ कशात बांधावं बरं, मीठ बांधायला पण कपडा पुरत नाही, अशी परिस्थिती बिकट आहे याची. मग चारी पालव पोटेसी धरुणी घेऊन ये, गाठ मारायला ते काय कपडा पुरत नाही, असंच ते गाठोडं उचलतो, पोटशी धरून तो घरी घेऊन येतो. तिचा हाती दे, त्याच्या पत्नीच्या हाती देतो. आपण अवकाशात जाई, मग तो स्वतः अवकाशाला जातो म्हणजे शौचाला जातो. ते तयाचा घाटा करी, मग ती ज्वारी ती बाई भरडते, जात्यामधून काढते, कण्या करते त्याच्या आणि मग ते शिजवते. अवकाशा बैसोनी ये, तो जातो अवकाशाला बसून येतो. ते फुटकीये नरवंटीये पाणी घालून दे, परुसा जाय तो पाणी गळवणी जाय. शौचाला जाण्यासाठी व्यवस्थित त्यांच्याकडे भांडही नव्हतं, तांब्या किंवा दुसरं काही डब्बा वगैरे तसं काही नव्हतं, छोटं मोठं भांडं असं नव्हतं. तर शौचाला जाण्यासाठी नारळाची करवंटी वापरायचा हा. नारळाच्या करवंटीमध्ये पाणी घेऊन जायचा शौचाला जाण्यासाठी. आणि झालं असं की त्या दिवशी नेमकं ते करवंटी जाते गळून, पाणी जाते संपून. शौच करीत हात अवकाशा भरे. आता पुन्हा ते शौच आटोपल्यानंतर पाण्याकडे पाहतो तर पाणी नसते त्याच्यामध्ये, हात तर भरून जातो. आबुली गाडुआ पाणी पाय धुवे, असाच भरका हात घेऊन घरी येतो. मग त्याची पत्नी येते, पाणी वगैरे देते, हात वगैरे व्यवस्थित धुवायला लावते. पाय धुवे वळणी धरे, वळणी धरे म्हणजे पाऊस चालू होता आणि वळणीचं पाणी पडत होतं, तर त्या वळणीला जाऊन हात धुतो, पाय धुतो. तळीचील मातीवरी लावी, मग ते घाटा रांधी, हातात माती वगैरे घेऊन हात स्वच्छ धुतो. मग घाटा रांधी, मग ते स्वयंपाक वगैरे तयार झालेला आहे, ज्वारीच्या कण्या तयार झालेल्या आहेत. काष्टपात्री घाटा निवतू घाली, लाकडाचं पात्र होतं जेवणासाठी. पितळही नाही, तांबही नाही घरामध्ये, किंवा खरंच पितळचे ताटं किंवा तांब्याचे ताटं असतील तर ताटं कशाचे होते, लाकडाचे ताटं. त्याच्यामध्ये घाटा निवू घातला, ते ज्वारीचं जे काही घाटा तयार केला होता, कण्या तयार केल्या होत्या त्या निवू घातल्या म्हणजे थंड करण्यासाठी ठेवल्या. तो सरकाळवरी निववी, लवकर थंड व्हावं म्हणून तो काय करतो, सनकाडी घेतो एक. सनकाडी म्हणजे काय तर आंबाड्याच्या काडीपासून तयार केलेली असते, आंबाड्याच्या काडीवरचं ताग काढून टाकला की मध्ये सनकाडी निघत असते. तर ती सनकाडी पडलेली होती घरामध्ये, एक काडी घेते छोटीशी आणि त्या काडीने तो घाटा हलवतो व्यवस्थित थंड व्हावा लवकर म्हणून. दोघी एकी सेंबुडिया कारी सवे जेऊ बैसती, 2 शेंबड्या मुली होत्या त्याला, त्या जवळ बसल्या जेवायला. तो जेवी, तो जेवण करतो. ते आणिक वाढो बैसे, तो म्हणे पुरे आपल्या लागी ठेवी. ते आणिक वाढो बैसे, पत्नी म्हणते अजून घ्या. तो मोळीकार म्हणतो पुरे आपल्या लागी ठेवी, म्हणजे बस झालं तुझ्यासाठी ठेवा, तर तुला जेवणासाठी लागेल अजून. जेवी मग तुटकीसी बाज, तयावरी फाटकीसी वाकळ अंथुरी. जेवण करतो, त्याच्या घरची बाज तुटकी अशी बाज होती आणि मग त्याच्यावरच तो वाकळ टाकतो म्हणजे गोदड टाकतो आणि झोपतो. तयावरी निजे, मग तोंडावरी कुहिटी गळे. पाऊस चालू होता, जसं मी तुम्हाला म्हटलो, वळणीला त्याने पाय धुतले आणि असा पाऊस चालू असल्यामुळे तो झोपल्यानंतर पाहतो तर काय, त्या झोपड्याची जे काही पाचट होती त्या पाचट मधून कुठून तरी असं पाणी गळत आलं
आणि त्याच्यावर ते पाणी टपकायला लागलं. मग विखे वासना तिची वास पाहे, विषय वासनेने तो तिच्या पत्नीकडे पाहतो. मग ते म्हणे, मग त्याची पत्नी म्हणते, चाला का जाओ माझ्या माहेरा. मग ती बाई म्हणते, चला माझ्या माहेरा, आपण तिकडेच राहू, इथे फार त्रास होत आहे. तेथे लेंकरू दुबते होईल, माहेरी दूध वगैरे आहे, व्यवस्थित गाय वगैरे आहे, तर आपल्या लेकरांना दूधही प्यायला होईल, आम्हा खाविया होईल, आपल्यालाही खायला व्यवस्थित मिळेल. तो म्हणे, मग तो मोळीकार म्हणतो, माया मानली भूमी सांडू न सको. हे जे माझ्या गावाची जमीन जी आहे ती माझी मातृभूमी आहे आणि त्यामुळे सांडू न सको, मी सोडून जाणार नाही. सहावासू, इथे चांगला सहवास आहे, सर्व गावकरी मंडळी परिचित आहे, चांगला सहवास आहे, ओळखी पाळखीचे लोक आहेत, आणि हे सर्व सोडून तुझ्या माहेरी येऊन मी काय करू? मला माझ्या सासरवाडीमध्ये काय राहायला आवडणार नाही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, ऐसा कुहिला विखो परी तोही न संडे. असा कुहिलेला म्हणजे कुजलेला विखो आहे तरी पण याला सोडवल्या जात नाही. असं झोपडं बेकार आहे, ते झोपडं पूर्ण गळत आहे आणि तरी पण याला ते झोपडं सोडवल्या जात नाही या मुळीकाराला, असं स्वामी इथे सांगतात. तसं या जीवाला असा हा कुजलेला जो संसार आहे हाही सोडावासा वाटत नाही. परमेश्वर जरी समजला तरी म्हणतो हा संसारच गोड आहे. परमेश्वर म्हणतात, अरे माझ्याकडे ये, तुला आनंद देतो. जीव म्हणतो, नको नको, मला माझा संसारच कुजलेला का असेना, हाच बरा आहे. अशी परिस्थिती या जीवाची आहे. या जीवाची म्हणजे आपल्या सर्वांचीच अशी परिस्थिती आहे असं मला म्हणायचं. तर कुठेतरी आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे. लवकरात लवकर आपण कसे देवाच्या पदरात पडू याविषयी आपण तसं नियोजन केलं पाहिजे की लवकरात लवकर आपल्याला देवाच्या पदरात पडता आलं पाहिजे. तरच आपल्या या मनुष्य जीवनाचं सार्थक आहे. नाहीतर जन्माला आलो आणि देवधर्म न करताच मेलो, संसारामध्ये संपलो, असं जर झालं तर मग आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणावं लागेल. उत्तरार्ध लीळा क्रमांक 507. ग्रामेश्वरा गर्वाणुवादू. ग्रामेश्वर जो होता म्हणजे गावाचा जो प्रमुख होता त्याच्या गर्वाविषयी देव अनुवाद करतात. एकुदिसी सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, कहणी एकू ग्रामेश्वरू पारी बैसला असे. एक ग्रामेश्वरू म्हणजे गावाचा मुखिया पारावर बसलेला होता. तयाची सून कोणी रिगे. त्या गावाच्या प्रमुखाची सून जी होती ती कोणी रिगे म्हणजे तिचं आता बाळंतपण होणार होतं. एकू तया पुढे सांगाविया येती तुमची सुनी. एकूतया पुढा सांगाविया येती तुमची सून कोणी रिगाली लेकू झाला. मग कोणीतरी धावत धावत त्या मुखियाकडे सांगायला येतो की तुमची सून कोणी रिगाली आणि तिला मुलगा झाला. तो म्हणतो सुना कोणी रिगती तरी लेकची होती. मग हा मुखिया म्हणतो, आमच्या घरी जर सून कोणी रिगली म्हणजे बाळांपणाला आली तर तिला कधीही मुलगाच होतो. आमते ऐसीची, आमच्याकडे असंच आहे. मिशिया आटू घाली, मिशाला असा आठ मारतो म्हणजे मिशीवर ताव देतो, मिशा पिळतो. तो श्रीकरे आटू अनुकारू दाखविला. स्वामींनी मग श्रीकराने तो आठ करून दाखवला, तो कसा आठ घालायचा त्या मिशीला. दासी कोणी रिगती ते लेकची होती. दासी जरी कोणी रिगाल्या म्हणजे बाळातपणाला गेल्या तरी तिला मुलगाच होतो. आमते हे ऐसेची, आमच्या इकडे असंच असते, असा तो बडाया मारत आहे ग्रामेश्वर. घोडिया पुसवती ते सिंगेची होती. घोडी जरी गाभण राहिली तरी तिला पण शुंगरूच होते म्हणजे घोडच होते. आमते ऐसेची, आमचं असंच आहे. गाई विती ते गोऱ्याची होती. अहो आमच्या घरी मला काय सांगावं, आमचं घरच असं आहे की आमच्या घरी गाय जरी विली तरी तिला गोरच होते, गाय होत नाही. आमते ऐसेची, आमच्या इकडं असंच आहे, आमचं घरच तसं आहे. आता काय म्हणावं, आता तुम्हीच विचार करा. एवढ्या बडाया माराव्यात, काहीतरी लिमिट असते. तर याच्या बडायाला काही सीमाच नाही असं म्हणावं लागेल. बडाया मारणं चालूच आहे. आमच्या घरी सून बाळातीन झाली तरी मुलगा होतो. आमच्या घरी घोडी विली तरी तिला शिंगरू म्हणजे घोडच होते. आमच्या घरी गाय विली तरी तिला गोरच होते. पुढे अजून काय म्हणतो हा, म्हैसी विती तिया वाठीची होती. आमच्या घरी जर म्हैस विली तर तिला हेलाच होतो. आमते ऐसेची, आमच्याकडे असंच आहे, आमचं घरच असं भारी आहे असं म्हणतो तो. आमच्या घराचा गुणच असा आहे. एवढ्या बडाया मारतो बघा हा ग्रामेश्वर.
शब्द प्रती श्रीकराचा अनुकारू, आणि स्वामी जसे इकडे सांगत आहेत प्रत्येक शब्दाच्या प्रती अनुकार करत आहेत. सर्वज्ञ मितले परबडुवे काळू बैसला असे ते ने दखे. स्वामी म्हणतात परंतु याच्या मानगुटीवर काळ येऊन बसलेला आहे हे त्याला दिसत नाही, हे त्याला समजत नाही. आधा गेला असे अर्ध आयुष्य असंच संसारामध्ये गेलं. आधा केदवा गिळील ते नेणे. अर्ध आयुष्य उरलेलं आहे ते देवा धर्माला द्यावं ते नसून तो अशा गप्पा मारत बसला गावचा मुखिया. कधी यम येईल आणि त्याला गिळून टाकेल हेही त्याला माहिती नाही, परंतु बढाया मारणं काय त्यानं अजून सोडलेलं नाही. तर अशी या जीवाची गती आहे. घरी सुख व्यवस्थित नसले तरी त्याच्यात सुख मानतो, आणि नसत्या गोष्टीमध्ये हा जीव गर्व करतो. आणि कितपर्यंत गर्व करतो तर बघा हा पाटील काय म्हणतो, हा जो ग्रामेश्वर आहे तो काय म्हणतो की आमच्या घरचा गुणच असा आहे. मग त्याने कोणाकोणाचं सांगितलं, घोड्याचं सांगितलं, म्हशीचं सांगितलं, गाईचं सांगितलं, कोणीही दिलं. आमच्या घरची दासी जरी बाळातपणाला गेली, सून जरी बाळातपणाला गेली तर जे काही जन्माला येणार ते पुलिंगीच जन्माला येणार. गाईला गोरं होणार, घोडीला शिंगरू होणार म्हणजे घोडं होणार, म्हशीला हेला होणार. तर इथपर्यंत याचा गर्व आहे बघा. म्हणजे स्वतःच्या घराविषयी गर्व किती आहे त्याला, तर स्वतःविषयी किती गर्व असेल. तर असो, आजच्या या ज्ञान सत्रातील तिन्ही लीळा तुम्हाला समजल्याच असतील, तिन्ही तुम्हाला लीळा नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि आजच्या या चरित्रातून जो स्वामींना संदेश द्यायचा आहे तो संदेशही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल असं मला वाटते. आणि स्वामींच्या म्हणण्यानुसार तुम्ही वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि लवकरात लवकर संसाराचा त्याग करून देवाच्या पदरात पडण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार, अशी एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून आहे. ही अपेक्षा माझीच आहे असं नाही, तर स्वामींचीही हीच अपेक्षा आहे की केव्हा केव्हा हा जीव संसार सोडून माझ्याकडे येईल. तर असो, स्वामींची आशा तुम्ही नक्कीच पूर्ण करणार अशी मला अपेक्षा आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, या तिन्ही चरित्रामधून एकंदरीत तुम्हाला काय कळालं आणि आचरणात आणण्यासारखं काय आहे नेमकं, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये आजच्या या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी भटोबासांना पाठकासारखी भिक्षा का करू दिली नाही. यामागचं कारण असं होतं, पाठक हे चहुवर्णी भिक्षा करायचे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यांच्या घरी जाऊन भिक्षा करायचे. आणि हे जर लोकांनी पाहिलं तर साहजिकच आहे, तुम्हाला माहितीच आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कुठे राहतात, गणपत मठामध्ये राहतात, पिंपळेश्वरामध्ये राहतात. म्हणजेच काय तर एकंदरीत देवतेंच्या मंदिरामध्ये देव राहतात. मग ते नागनाथाचं मंदिर असेल किंवा भोगनारायणाचं मंदिर असेल किंवा दुसरे कोणते मंदिर असतील, तर तुम्ही सांगा स्वामी तिथे राहतात, मग भटोबास पण तिथेच येणार झोळी दृष्टीभूत करण्यासाठी. आणि त्या पैठण नगरीमध्ये ब्राह्मण लोकसंख्या खूप आहे, आणि त्या ब्राह्मणांना असं दिसलं की भटोबास सर्वांच्याच घरी भिक्षा मागतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आणि सरळ येतात आणि मंदिरामध्ये स्वामींपाशी जातात. तर या भटोबासांमुळे मंदिर अपवित्र होत आहे आणि सर्व नियमांना फाटा होत आहे. आणि म्हणून देवाला असं वाटते की आपलं मंदिरामध्ये जाणं वर्ज्य होऊन जाईल, लोक त्रास देतील आपल्याला आणि नसते पाप त्या लोकांना जोडून घ्यावे लागतील, कारण कारणीभूत कोण ठरतील, भटोबास. आणि भटोबासांमुळे जर ते लोक येऊन देवाला काही बोलायला लागले तर किती मोठं महापाप होईल. आणि म्हणून देव म्हणतात, सोडून द्या तशी चौवर्णी भिक्षा करणं, पाठकासारखी भिक्षा करू नका, फार त्रास होईल. एकतर तुम्हालाही पाप, गावकऱ्यांनाही पाप. त्यापेक्षा या सर्वांचं पाप चुकवण्यासाठी तुम्ही जर चहुवर्णी भिक्षा केली नाही तर चांगलं होईल, असं देव विचार करतात. सारासार विचार करून भटोबासांना सांगतात, चहुवर्णी भिक्षा करू नका. यामागे जीवांचंच भलं होतं आणि म्हणूनच देवाने असा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणूनच काल देव काय म्हणतात की शिवालय वर्ज्य होतील आपल्याला, कोणी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊ देणार नाही, विष्णूच्या मंदिरात जाऊ देणार नाही, पानवठे वर्ज्य होतील आपल्याला, पानवठ्यावर कोणी येऊ देणार नाही. आणि म्हणून आपण
चहुवर्णी भिक्षा केली नाही पाहिजे असं स्पष्ट स्वामी भटोबासांना सांगतात. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये शूद्र वेखे देव पहाणे दाखवणे, चक्रवाका अनुवादे गुरु शिक्षा अज्ञान, श्रीपादा अनुवादे ब्राह्मणा अज्ञान असे 2-3 चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जमलंच तर गोल्टी गाय खूपच छान चरित्र आहे, तेही आपण उद्या पाहणारच आहोत. नवीन दर्शकांसाठी छोटीशी सूचना आहे, तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी जे काही अपलोड करणार आहे या चॅनलवर ते अविरतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड